नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला आलेली आहे आणि त्याच वेळेस अद्वैत, दिनकर, त्याचबरोबर संगीता सर्वजण बोलत आहेत. तर दिनकर अद्वैतच्या पाया पडत आहे. तेव्हा ते पाहून कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणत असते की बाबा, हे काय करताय तुम्ही? कलाला पटतच नसतं की माझे बाबा चांदेकरच्या का पाया पडत आहेत. तेव्हा संगीता म्हणते, अगं कले, रीत असते ती, जावयाच्या पाया पडायचं असतं. कारण जर जावयाच्या पाया पडलं तर लेकीचा संसार सुखाचा होतो. मग ही रीत आहे ना, ती रीतच आम्ही पाळत आहोत, असं कलाला संगीता सांगत असते. त्यावेळेस कला म्हणत असते की नाही आई, पण ती रीत असेल तर ती बंद झाली पाहिजे. तेव्हा अद्वैतला कला म्हणू लागते, अरे चांदेकर, तू तरी थांबायचंस ना. तेव्हा संगीता म्हणते, अगं ते पण तेच म्हणत आहे, तू ऐकलं नाहीस का? त्याचबरोबर संगीता कलाला कसं तरी तिथे गुंडाळते आणि म्हणते की बरं चल. तेव्हा कला म्हणते की हो आई, चालेल. कसं माहिती आहे का, मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवायला आलेली आहे. चांदेकर, चल बरं तू पण पटकन. सकाळी पण नाश्ता व्यवस्थित केलेला नाही आहे, तसाच गेलेला आहेस तू. पण कलासाठी हा खूप मोठा धक्का असतो की चांदेकर माझ्या आईबाबांच्या काय पाया पडत आहे. म्हणजे अशी कोणती वेळ आली माझ्या आईबाबांवरती की चांदेकरला पाया पडावं लागत आहे. हे सगळं कला बोलत असते. आणि त्याचबरोबर कलाचे बाबा दिनकर तिथे सगळेजण आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना कळतच नसतं की अचानक कलाला आता उत्तर काय द्यायचं आहे. म्हणजे कलाला काय उत्तर दिलं तर कला हे सगळं बोलणार आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे संगीता म्हणत असते की कसं आहे बघ, मी कले तुलाही सांगते, कसं आहे, माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी जावयाचे पाय धरले तरीही काहीही फरक पडत नाही. आणि जावई हे ग्रेट असतात, त्यांना कधीही कमी लेखायचं नसतं, हे सगळं ती सांगत असते. कला म्हणते, आई ठीक आहे, पण मला ते पटत नाही आहे की माझ्या आईबाबांनी दुसऱ्या व्यक्तीच्या पाया पडणं, म्हणजे लहान असलेल्या. कसं आहे, तुम्ही आईबाबा आहात, जसे त्याचे आईबाबा आहात तसे माझेही आईबाबा आहात, असं कला बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की काजल वगैरे सर्वजण तिथं असतात. काजलने ती फाईल लपवून ठेवलेली असते आणि संगीता म्हणते, बरं चल कले, चल जेवायला घेऊया, उशीर होतोय की नाही. मग कलाला घेऊन संगीता सर्वजण निघालेले असतात. अद्वैत मागं राहिलेला असतो. तर कला पुन्हा म्हणते की चांदेकर. तेव्हा संगीता येते आणि म्हणते, चल ना, आता येतील ना ते. आणि अद्वैत मात्र विचार करत असतो, काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला कसं करून हे मॅनेज केलं पाहिजे, असं अद्वैतच्या डोक्यात असतं. आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की या खरेला समजवायचं तरी कसं. कारण खरे जे काही करत आहे ना, ते खरंच विचित्र आहे. तिच्यापासून आपण गोष्ट लपवून ठेवलेली आहे, हे सगळं मला मान्य आहे. आणि इकडे संगीता कलाला समजवत असते, अगं कले, असा विचार नसतो करायचा, चल बरं तू लवकर, असं म्हणत संगीता कलाला घेऊन जात असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या डोक्यातल्या शंका चालूच असतात. संगीता तिच्या डोक्यातली भुनभुन जी आहे ती कमी करत असते आणि म्हणत असते की चल. इकडे कला म्हणते की ठीक आहे. आणि अद्वैत बरोबर ती भांडायला सुरुवात करत असते. अद्वैतला म्हणत असते, अद्वैत म्हणत असतो की असं नाही बोलायचं, काय करून. तेव्हा कला म्हणत असते, अरे चांदेकर, मी काय चुकीचं बोललेले आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मी तुला म्हणलंय ना, असं नाही बोलायचं. आणि त्याचबरोबर कला आणि त्याचबरोबर अद्वैत ह्या दोघांचं जे मस्त मजेशीर बोलणं चाललेलं असतं, त्यामुळं मात्र या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि कला मात्र खूपच खुश होत असते. आणि इकडे कलाच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं, हिचं मात्र चालू असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्याला जे काही घडत आहे त्यामुळं चांदेकर तर खुश आहे ना, हा विचार कला करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैनाची मात्र वेगळीच नाटकं असतात. आणि नैनाला रजनी म्हणत असते की अगं नैना, जरा सावकाश, टेबल लागला असता तुला. नैना म्हणत असते, अहो मला कळतंय ना, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मला काय शिकवताय, असं नैनाचं चालू असतं. परंतु इकडे कला मात्र म्हणत असते की अगं नैनाताई, काय बोललेत तुला त्या. त्याचबरोबर तिथे संगीता पण असते. संगीता पण म्हणत असते की तुझ्या भल्याचं सांगत आहेत आणि तुला प्रत्येक वेळेस काय मिरच्या जमतात का, प्रत्येक वेळेस तू काय अशी वागत असते, असं बोलत असतात. तेव्हा नैना म्हणत असते, प्रत्येक वेळेसच मला काय ऐकवलं जात असतंय, मी काय केलेलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी असं वागत आहात. तेव्हा कला आणि संगीता दोघीही नैनाला बोलू लागतात. त्या म्हणू लागतात की जरा सांभाळून वागत जा, एवढं सांगितलं जात आहे. घरातले सर्वजण तिथं असतात. नैनाचे नखरे मात्र वाढतच असतात. तेव्हा कला जेवायला वाढायला घेत असते आणि कला म्हणत असते की नैनाताई, तुझ्या बोटातली रिंग कुठे आहे. तर नैना म्हणते, हा मी काढून ठेवले.
तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, ती जी रिंग आहे ना ती महत्त्वाची आहे, त्याचबरोबर महागातली आहे आणि जपून ठेव जरा, असं ती सांगत असते. आणि बरोबर नैनाने जी अंगठी दिलेली आहे ती अंगठी नैनाची अंगठी गायब झालेली आहे ही गोष्ट मात्र आता कलाच्या लक्षात आलेली असते. आणि कला मात्र नैनाला विचारते जाब आणि नैना मात्र तिथं आता बुचकळ्यात पडलेली असते. रजनी म्हणत असते की अगं काजल बस, तुला पण जेवायला वाटते. काजल म्हणत असते की नाही मला नको, मला भूक नाही आहे, मी काय मदत करू का तुम्हाला. तेव्हा रजनी म्हणते की नाही नको, मदत नको. तर इकडे रजनी जेव्हा असं म्हणते त्यानंतर काजल तिथून बाहेर जाते. सोहम तिथं असतो. सोहम रजनीला सांगतो आणि सोहम पण मग रजनीच्या सोबत तिकडे काजलच्या सोबत बाहेर जातो. त्याने रजनीला सांगितलेलं असतं मी बाहेर जातोय म्हणून, तिची समजूत घालून येतो असंही त्याने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सोहम आता बाहेर गेलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सोहम आता विचारू लागतो. तेव्हा काजल म्हणते की अरे सोहम, तुला काय सांगू मी. तेव्हा सोहम म्हणतो काय झालं सांग तरी. तेव्हा ती सांगते की पतसंस्थेची लोकं आली आणि त्यांनी आमचं घर ताब्यात घेतलं. तर सोहम म्हणतो एवढं सगळं घडलं आणि तू मला सांगितलंच नाही आहे. तेव्हा इकडे काजल म्हणू लागते की कसं सांगणार ना, दाजी आले त्यावेळेस आणि दाजींनी वाचवलं ते सगळं आणि दाजींनी आता ते घर ताब्यात पण घेतलेलं आहे. सोहम म्हणतो मग काय प्रॉब्लेम आहे, अद्वैत दादा ग्रेटच आहे. तेव्हा काजल म्हणते प्रॉब्लेम तो नाही आहे. आता मला सांग, कलाताई सगळं घरचं बघते ना, मग ही गोष्ट आईबाबांनी कलाताईला सांगायला हवी होती. ही गोष्ट आईबाबांनी कलाताईला नाही सांगितलेली. मग माझे आई बाबा उद्या माझं लग्न झाल्यावर पण माझ्यापासून गोष्टी लपवतील आणि ते त्रासात राहतील. त्यापेक्षा मला कळतच नाही आहे की मी काय करू, म्हणून मी ठरवलेलं आहे की लग्नच करायचं नाही. तर सोहमला धक्का बसतो. सोहम म्हणतो असं काय बोलतेस तू, लग्नच करायचं नाही. तेव्हा काजल म्हणते की बरोबर आहे ना, बघ ना आत्ता कलाताईला त्यांनी सांगितलं का तर माझ्यापासून पण ते लपवणार, माझे आई बाबा त्रासात राहणार आणि मला ती गोष्ट माहीत नसणार आहे. सोहमला मात्र हा धक्का बसलेला असतो कारण काजलने निर्णय घेतलेला असतो की लग्न करायचं नाही. सोहमला वाईट वाटत असतं. सोहम म्हणत असतो की असा नको विचार करू तू. आणि त्याचबरोबर सोहम तिला समजवत असतो. पण सोहमचं मात्र काजल ऐकायलाच तयार नसते. काजलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मला जो वाटतंय ते मी निर्णय घेतलेला आहे. सोहम तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण काजल तिच्या निर्णयावर ती ठाम असते. तिचं म्हणणं असतं की नाही, मला आत्ता मी ठरवलेलं आहे तसंच करायचं आहे. इकडे आता जेवणं झालेली असतात आणि मग इकडे सरोजच्या रूममध्ये येते ती म्हणजे रोहिणी सरोजच्या रूममध्ये आलेली असते आणि सरोजला म्हणत असते की तुला माहिती आहे का, तू घरात फक्त मोठी म्हणून राहिलेली आहे ना, तुझी ती कला जी सून आहे ती तुला काही विचारते ना, तुझ्या बाबतीत तुझा मुलगा तुला काय विचारतोय. हे ऐकल्यानंतर इकडे सरोजला धक्का बसतो. सरोज म्हणते नक्की तुला काय बोलायचं आहे, स्पष्ट बोल रोहिणी. तेव्हा रोहिणी म्हणते की काय स्पष्ट बोलू ते सांग बरं, आणखी काय स्पष्ट बोललं पाहिजे म्हणजे तुला कळेल. आणि त्याचबरोबर असं म्हटल्यानंतर रोहिणीला सरोज म्हणत असते. तेव्हा रोहिणी म्हणते की माहिती आहे का तुला काय केलं ते तुझ्या सुनेचे आईवडील इथे येऊन का राहत आहेत ते. तेव्हा सरोज म्हणते का, अद्वैत घेऊन आलाय का त्यांना. तर ती सांगते की हो, कारण अद्वैत त्यांना इथे का घेऊन आलाय ना हे तुला माहिती नाही आहे म्हणून मी तुला सांगत आहे. सरोज म्हणते का घेऊन आलाय अद्वैत. ती सांगते की पतसंस्थेचे हप्ते त्यांनी भरले नाहीत म्हणून त्यांचं घर होतं ते पतसंस्थेनं विकायला काढलेलं आणि मग त्यांच्याकडे राहायला ऑप्शन नव्हता म्हणून अद्वैत इथे घेऊन आलाय. आणि बातमी एवढ्यावरच थांबत नाही तर अद्वैतने ते घर विकत घेतलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सरोजला धक्का बसतो. सरोज चिडते. सरोज म्हणते की अद्वैतने जर असं काही केलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्याला जाब विचारते. असं सरोज विचार करते आणि पुन्हा म्हणते नाही पण रोहिणी मला एक खरं सांग की ही बातमी तेवढीच खरी आहे का. तेव्हा रोहिणी म्हणू लागते की हो, ही बातमी खरीच आहे म्हणून तर मी तुला सांगितलेली आहे ना, नाहीतर मी तुला सांगितली असती का, असं रोहिणी बोलत असते. तेव्हा सरोज म्हणते नाही, तुझा काही भरोसा नाही ना आजकाल म्हणून तुला विचारलं. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे सरोज म्हणते की नाही, आता बुद्धिबळाप्रमाणे डाव टाकायचा आणि राणे बनून शेवटी आपण मग डाव टाकायचा आहे. काही झालं तरी त्या खरेला कळलं पाहिजे की तिने माझ्याशी पंगा घेतलेला आहे. जेव्हा तिच्याकडून चूक होईल तेव्हा मी तिला सोडणार नाही. मग तिला दाखवून देईल की ती काय आहे. आणि तिच्या आईवडिलांच्या वाडग्यामध्ये भीक म्हणून अद्वैतने एक तुकडा टाकलेला आहे आणि त्या तुकड्याचा वापर कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे.
आणि सर्व शांत राहते. आता एवढ्यावरती तरी रोहिणीचं पोट भरत नसतं, कारण तमाशा तर झालाच पाहिजे ही रोहिणीची इच्छा असते. म्हणून रोहिणी ठरवते की काही झालं तरीही आपण आता असं करायचं आहे की दाखवून द्यायचं आहे, आता मोठा दुसरा काहीतरी राडा करूया. इकडे अद्वैत बेडरूममध्ये असतो. कला तिथे येते आणि कला म्हणू लागते की चांदेकर. तेव्हा ती कपाटाकडे जाते आणि अद्वैत उठतो आणि कपाटाच्या तिथे जाऊन उभा राहतो. कला म्हणत असते की चांदेकर असं काय करतोयस रे तू, मला उघडू दे ना कपाट, मला पाहू दे. अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर अति होते तुझे हे. आणि कलाचं बोलणं अद्वैत काही ऐकतच नसतो. ती म्हणत असते अरे मला कपाटातला टॉवेल हवाय साधा, मला टॉवेल घेऊ दे कपाटातला. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी तुला कपाटातला टॉवेल घेऊ देणार नाही. हे अद्वैतचे नाटकं सुरू असतात. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर हे अति होतंय तुझं. आणि मग कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, काही करून अद्वैतला टेन्शन असतं, ते म्हणजे कपाटातील एक गोष्ट त्याला तिथे लपवलेली असते, ती म्हणजे फाईल. जी फाईल आहे ती खरेच्या हाती लागली नाही पाहिजे असं अद्वैतचं म्हणणं असतं. म्हणून अद्वैत ती गोष्ट तिथून काढूच द्यायचा नाही असा विचार करतो आणि अद्वैत कलाला तिथे अडकून ठेवतो. कला म्हणत असते चांदेकर बासा आता. तेव्हा अद्वैत म्हणतो माझं कपाट आहे. आणि कला म्हणते की चांदेकर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, मी तुला युक्ती वापरून पण याच्यामध्ये हरवू शकते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे शक्ती पण नाही आहे आणि तुझ्याकडे युक्ती पण नाही आहे, तू दोन्ही पण करू शकत नाही आहे हे मला माहिती आहे, कारण तू द ग्रेट अद्वैत चांदेकर नाही आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यावरती कला म्हणते चांदेकर आता बास होतोय हा. पण इकडे अद्वैत पण ऐकायला तयार नसतो. कला म्हणते बरं ठीक आहे, मला कपाटातील माझे कपडे देशील का, मग मी जाते इथून. तेव्हा अद्वैत म्हणतो ते देऊ शकते. आणि अद्वैत मग हळूच कपाट उघडतो आणि हळूहळू कपाटातल्या कोपऱ्यातून तिचा टॉवेल, तिची साडी तिला काढून देतो. आणि मग कला मात्र भयानक चिडलेली असते. कला म्हणत असते चांदेकर जरा अति होते हा तुझं. आणि दोघंही भांडत असतात. त्यांना भांडायला असंही काही कारणच लागत नसतं. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत त्यांचे हे नखरे मात्र सुरूच असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर तुझ्या लक्षात येत नाही का रे, म्हणजे तुझा प्रत्येक वेळेस स्क्रू ढिल्ला आहे असं मला वाटत असतं, पण यावेळेस जरा जास्तच झालं आहे का रे असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो ते मला माहीत नाही आहे, पण तू जरा गप्प बस असं म्हणत तिलाच तो चिडवत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र भयानक चिडत असते. कलाचं म्हणणं असतं की आता तुला सोडणार नाही. कला जाऊन आवरून येते. तोपर्यंत अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही हिला आपल्याला ती गोष्ट कळू द्यायचीच नाही, जर हिला कळलं तर तिला जास्त त्रास होईल असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मात्र शांतपणे तिथं कपाटाला चिकटून उभा असतो. माझं कपाट आहे, माझं घर, माझी रूम, माझा बेड. आता कला म्हणते ते तुझं घेऊन बस, मी चालले असं म्हणत कला तिथून निघून जाते आणि आवरायला घेते. कलाच्या डोक्यातही नसतं की नक्की काय झालेलं आहे. कला या गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला जे म्हणत असते त्यामुळं आणखी एक गोष्ट घडणार असते, ती म्हणजे अद्वैतलाही माहिती नसतं की कलाच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, कला कशा पद्धतीनं बोलत आहे, कला कशा पद्धतीनं वागत आहे याबद्दल अद्वैतला काहीही माहिती नसतं. इकडे अद्वैत आता तिथे बसलेला असतो आणि कलाची वाट बघत असतो. कला तेवढ्यात येते, आरशाच्या पुढे उभी राहते. तेव्हा अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला येऊन आवरत असते, तोंड पुसत असते. तिला मात्र काहीतरी वेगळं वाटत असतं. ती म्हणत असते नाही, काहीतरी वेगळं आहे, चांदेकर माझ्याशी असं का बघतोय. ती म्हणत असते की तू असं का वागतोय माझ्याशी. अद्वैत म्हणतो की माझी रूम आहे, मी काही करेल, एवढंच त्याचं म्हणणं असतं. आणि दोघंही झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कला आवरत असते, बेड व्यवस्थित करत असते. त्याचवेळी अद्वैत मात्र उठून गेलेला असतो आणि आता अद्वैत विसरलेला असतो, कारण अद्वैतने कपाट लॉक करून कपाटाच्या ज्या चाव्या आहेत त्याच्या उशीखाली ठेवलेल्या होत्या आणि कलाला बरोबर त्या चाव्या तिच्या हाती लागतात. आणि मग कला विचार करत असते चांदेकरने कपाट का लॉक केलं आहे, म्हणजे मला कळत नाही आहे, याच्या आधी त्याने असं कधीच केलेलं नव्हतं असं कला म्हणत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की मला कळत नाही आहे की हे कशा पद्धतीनं होतं आहे,
म्हणजे काय आहे याच्यासाठी, कशामुळं असं होतंय, हा विचार कला करत असते. आणि त्याचवेळी कला कपाट उघडते आणि पाहते तर काय, शोधाशोध केल्यानंतर तिच्या हातामध्ये फाईल येते आणि कला विचार करू लागते, म्हणजे चांदेकरने आमचं घर विकत घेतलं आहे, पण हे एका अर्थी बरंच झालं ना, दुसरं कोणीतरी घेतलं असतं आणि मग माझ्या आईबाबांचा प्रॉब्लेम झाला असता ना, त्याने माझ्या आईबाबांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, हे कलाच्या डोक्यात येतं. आणि कला म्हणू लागते की मला त्याच्याशी अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायला नको होतं, असं कलाचं म्हणणं असतं. कला खरंच खुश होते, पण त्याचवेळी रोहिणी आणि राहुल तिथून जात असतात. त्यांच्या मात्र पोटात दुखायला लागतं, कारण कला खुश झालेली आहे. रोहिणी विचारते की राहुल, मला एक कळत नाही आहे की काय आहे तिच्या हातामध्ये, म्हणजे मला कळत नाही आहे की नक्की कसलं आहे ते, म्हणजे कसली फाईल आहे. तेव्हा तिथे लगेचच राहुल येतो आणि राहुल म्हणतो की अगं आई, ममा तीच फाईल आहे ती त्या घराच्या पेपरची. तेव्हा तिथे लगेचच ते दोघंजण म्हणतात की आपण आता काहीतरी वेगळं करूया, असं बोलणं त्यांचं चालू असतं. आणि मग दोघंही कला तिथून जाते का ते पाहत असतात. आणि मग कला जाताना तिथे दोघंजण आतमध्ये बोलत असतात. तो म्हणत असतो की ममा, तुला माहिती आहे का अद्वैतने काय केलेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते काय झालं. तेव्हा तो सांगू लागतो की तुला माहीत नाही आहे, अद्वैतने ना खरेंचं जे घर आहे ना ते विकत घेतलेलं आहे, कारण त्याचं असं म्हणणं होतं की खरेंचं घर जे आहे ना ते प्राईम लोकेशनला आहे आणि काही करून ते मला मिळालंच पाहिजे. आणि आता अद्वैतनं ते घर विकत घेतलं आहे, कारण त्याला चांदेकर ज्वेलर्स जे आपले तिथं शॉप टाकायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर कलाला मात्र धक्का बसतो. कला म्हणू लागते की काय आहे हे सगळं, म्हणजे मी जे काही ऐकलेलं आहे ते खरं आहे का, हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो. आणि कला विचार करत असते आणि नंतर ती अद्वैतला येऊन जाब विचारते. तेव्हा संगीता आणि दिनकर दोघंजण तिथे येतात आणि कलाची समजूत घालतात. कलाला सांगतात की तू जो विचार करत आहे तो चुकीचा आहे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, मला माफ कर. हे ऐकल्यानंतर मग अद्वैतला कला तसं बोललेली असते. तर कलाचं म्हणणं ऐकून, म्हणजे अद्वैतचं जे म्हणणं आहे ते ऐकून कलाला भारी वाटलेलं असतं. आणि आता अद्वैतला ती सॉरी म्हणत असते. अद्वैत म्हणतो ऐकायला नाही आलं, आणि कला अद्वैतच्या कानात जोरात किंचाळते सॉरी म्हणून. तेव्हा दिनकर संगीता पाहत असतात आणि दोघंही खुश झालेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.